नमस्कार. मी आज एक नवीन व्हिडिओची सिरीज बनवायची सुरुवात करत आहे. आज मी हा स्टँड पण आणला आहे, त्यामुळं सरळ दोन्ही हात मोकळे आहेत, हाताने हातवारे करता येतात. तर विषय काय आहे, मी काल परवाच माझ्या काही व्हॉट्सॲपवरच्या मित्रांबरोबर माझ्या गोव्यातल्या जमीन नव्हे, माझ्या जन्मभूमीसंबंधी सांगत होतो. तर मी म्हटलं की असंच सांगण्याऐवजी एखादा व्हिडिओ का नाही बनवू. तर तुम्ही म्हणाल नाही, आम्हाला गोव्याचं माहिती आहे, आम्ही गोव्यात फिरायला गेलो, आम्ही टुरिस्ट म्हणून गेलो. पण मी गोव्याबद्दल नाही बोलणार आहे. माझी जन्मभूमी गोवा आहे, पण मी सत्तरीबद्दल बोलणार आहे. कारण सगळा गोवा एकसारखा नाही. गोव्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भूभाग आहेत, वेगवेगळा भूगोल आहे, आणि त्यात माझी जन्मभूमी खरी तर सत्तरी. पण सत्तरी म्हणजे काय, कुठे असते, कुठच्या बीचजवळ आहे, किंवा गोव्यातच आहे का, असे प्रश्न बऱ्याच जणांना पडतील. कारण बऱ्याच जणांना गोवा म्हणजे राज्य आहे आणि त्या मानाने मोठा एरिया आहे हे खूप जणांना माहीत नाही आहे. तर सत्तरी म्हणजे गोव्यातील नॉर्थ ईस्ट, म्हणजे पूर्वोत्तर, त्याला ईशान्य दिशा म्हणू. हो, ईशान्य. कधी कधी असं लक्षात येत नाही, म्हणून मी परत एकदा चेक करून म्हटलं ईशान्य दिशा. तर ईशान्य दिशेतला सत्तरी हा गोव्यातला एक तालुका. त्या तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की थोडासा डोंगर दऱ्यात आहे. म्हणजे तिथून जर पलीकडे गेला तर नंतर घाट येतो, आणि घाटानंतर मग कर्नाटक येतं. आई मला दाखवत होती शेतात गेल्यानंतर, तो तिकडे घाट दिसतो बघ, आणि तिथं अशी उभी म्हणजे एखाद्या कड्यासारखी भिंत दिसायची, आणि पावसाळ्यात त्याच्यावरनं कधी कधी धबधबे पण पडताना दिसायचे. त्याचं असं कारण की उत्तरेला जरी पश्चिम, म्हणजे आमच्या पूर्वेला जरी पश्चिम घाट असला पाहिजे, किंवा सह्याद्री, आम्ही कोकणपट्टीत असल्यामुळे पूर्वेला असला पाहिजे, तर पूर्वेला दिसत नव्हता. कारण पूर्वेला आमच्या घराच्या जवळपासूनच हळूहळू डोंगर सुरू व्हायचे, त्यामुळं दूरचं दिसत नव्हतं. पण शेतात गेला तर उत्तरेला दिसत होते, कारण आम्ही असे तिन्ही बाजूनी डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे उत्तरेला डोंगर दिसत होते, आणि तो घाट होता. त्याच्याशिवाय पश्चिमेला एक महत्त्वाचा डोंगर, म्हणजे गोव्यातला, ज्याला आपण गोव्यातला 2 नंबरची टेकडी म्हणतो, म्हणजे त्याला पर्वत असलं म्हणणं ठीक नाही आहे. 2 नंबरची मोठी टेकडी म्हणजे वाघेरी. आता नंतर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये काही फोटोज वगैरे घालून दाखवेन, नंतर सुपरइम्पोज केले जातील, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी दिसतील. तर माझी जन्मभूमी म्हणजे सत्तरी नेमकी कशी आहे, तर सत्तरी डोंगरदऱ्याची आहे. आणि तिथं डोंगरदऱ्यात जाऊन लोक कशाला राहिली, तर पूर्वीपासून काही लोक राहत असतील. त्यांना आदिवासी म्हणणं तसं बरोबर नाही आहे, पण जे आमच्या आधीचे असतील, म्हणजे ते आता ह्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही जातीचा उल्लेख करेन, तो कुठच्याही अपमान दृष्टीनं नाही आहे. कारण काही जातींचा उल्लेख केल्याशिवाय तसा ओरिजिनल व्हिडिओ बनणार नाही आहे. आमच्या आधीचे जे कुळवाडी म्हणून राहत होते, ते मला वाटतं तिथले आदिवासी असावेत. ते जंगलात राहत होते, आणि पूर्वी काय करत होते, तर ते डोंगर म्हणजे जगत होते कसे, खात होते काय, याच्या संबंधी वेगळे व्हिडिओ बनतील. पण थोडक्यात म्हणजे ते डोंगराचं जंगल तोडून त्याच्यात थोडीशी शेती करून नाचणीची वगैरे राहत होते. तर आम्ही ब्राह्मण लोक त्या मानाने नंतर गेलेले, म्हणजे कदाचित 400-500 वर्षापूर्वी वगैरे जाऊन बसलेली असू तिकडे. तर ब्राह्मणांनी जाऊन किंवा कोळवाड्यांच्या मदतीनं किंवा कशी असेल, तर त्यावेळी तिथली जागा वसवली म्हणजे डेव्हलप केली. तर जे डोंगरदऱ्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी खूप कष्ट करून, सुरुवातीला पहिल्यांदा म्हणजे डोंगरदऱ्या आणि व्हाळ होता. व्हाळ म्हणजे ओहोळ. त्या ओहोळावर बांध घालून पाट तयार केले, आणि पाटाच्या बाजूला, म्हणजे ऑब्व्हियसली पाटाच्या खालच्या बाजूला कुळाग्र बनवली. आणि मूळ सत्तरीतले बहुतेक सगळी जी गावं आहेत ती सगळी व्हाळ, बांध आणि पाट
याच्यावर अवलंबून होती. आता ते वाळपाट बांध अजूनही आहेत, पण त्यांचं महत्त्व कमी झालं आहे, कारण आता विहिरी बनवून पंपाने इरिगेशन करणं हे सुरू झालेलं आहे. तर मुळात जर तुम्हाला सत्तरीचं जॉग्राफी किंवा सत्तरी साधारण कळायची असेल तर वाळ बांध पाट याच्यावरच अवलंबून आहे. तर काय होतं की सह्याद्रीमधनं अशा डोंगरांच्या अशा हे येतात आणि त्या प्रत्येकाच्या मधून ज्या व्हॅलीज आहेत म्हणजे खोडी आहेत थोडंसं, त्याच्यातनं प्रत्येकामधून पाऊस भरपूर असल्यामुळं तिथून एखादा ओहोळ येतो. पावसाळ्यात त्यांना पाणी भरपूर असतं, पण पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्यात म्हणजे डोंगराच्या आत पाणी साचलेलं शब्द चुकीचा आहे, साठलेलं असतं. म्हणजे ते ग्राउंड वॉटर ते उन्हाळ्यात हळूहळू झिरपत राहतं आणि त्यातील काही झरे जिवंत असतात. मग ते सगळे झरे असे मिळून एक ओहोळ बनतो, त्याला आम्ही गोव्यात व्हाळ म्हणतो. तो प्रत्येक म्हणजे तशा व्हाळाच्या शेजारीच गावं बनली, म्हणजे गावं नंतर बनली, व्हाळ आधी होता ऑब्व्हियसली. तर जो व्हाळ वाहत येतो त्याला एका ठराविक ठिकाणी बांध घातला जातो. म्हणजे साधं छोटंसं धरण, म्हणजे किती तिथं व्हाळाची विड्थ म्हणजे त्याची रुंदी जास्तीत जास्त 15-20 फूट पण एवढीच कमी असते आणि त्या बांधाची खोली पण अगदी म्हणजे पाण्यात जरी आम्ही बुडी मारली तर पूर्ण आम्ही बुडणार नाही एवढा लहान असतो. तर तिथं बांध घालून मग तिथून पाट काढला जातो आणि मग साधारणपणे जसा डोंगराच्या हे असतील तसा तो पाट असा म्हणजे बरोबर एका लेवलला पाट जात राहतो. आणि पाटाच्या इमिजिएट खालच्या बाजूला सुपारीची झाडं म्हणजे कुळाग्र असतात, सुपारी, केळी, अननस, खायची पानं, मिरवेली वगैरे अशा सगळ्या अशा सगळ्या वनस्पती लावतात. आणि काही ठिकाणी जिथं थोडंसं त्या मानाने सपाट आहे म्हणजे खाली पाटाच्या खालच्या बाजूला तिथं शेती पण केली जाते. जात होती म्हणणं महत्त्वाचं आहे, कारण सध्या शेती खरं तर गोव्यातली भात शेती बंद झालेली आहे, कारण जमीन सुपीक नाही, दगडाळच आहे. त्याच्यात थोडंसं एवढं 2-4 फुटाचं मातीचं लेयर असतं आणि त्याच्यातच शेती होत होती, आता ती अशक्य झालेली आहे. मग हे पाटाचं पाणी जातं कुठं? पाटाचं पाणी कुळागरासाठी जातं आणि त्याच्याशिवाय भातशेतीसाठी जातं. पण ते पूर्ण भातशेतीसाठी पुरेसं नव्हतं. त्यामुळं मग भातशेती जेवढं पाणी मिळेल तेवढ्या प्रमाणात उन्हाळ्यात करायची आणि पूर्ण सगळ्या याला शेती पावसाळ्यात करायची, असं एक हे होतं. हां, आता परत भूगोलाकडे येऊ. मी शेतीकडे नको जायला, कारण तो विषय नंतर वेगळा करणार आहे. तर हे पाटाच्या असा कडेकडेनं पाट गेला की मग त्याचं पाणी हळूहळू संपत येत होतं. पण मग त्या पुढं पाण्याचं काय होत होतं, तर सर्वात महत्त्वाचं आणि व्हेरी क्रिटिकल की हे पाणी सगळं रिसायकल होत होतं. म्हणजे तुम्ही समजा इथं बांध आहे, वरती एक बांध सुरू झाला, त्याच्या बाजूनं असा पाट गेला, तो पाट इकडे जाईपर्यंत तो ओहोळ त्या मानाने खाली जात होता. म्हणजे डोंगराळ जागा असल्यामुळे ओहोळ त्या मानाने खाली जात होता. म्हणजे ही मधली जागा राहिली आता, की ओहोळ जो पुढं गेला त्याची आणि वरच्या पाटाच्या मधली जेवढी जागा राहिली तेवढ्यामध्ये तुम्ही जी काही शेती केली आणि त्याचं जे काही इरिगेशनसाठी पाणी वापरलं ते परत झिरपून खाली वाहत जायचं. हा कन्सेप्ट सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे पाणी फुकट जात नव्हतं, ते परत झिरपून वाहत गेल्यानंतर तोपर्यंत परत दुसरा बांध बनवण्यासारखं पाणी जमलं की तिथं दुसरा बांध बनायचा, तिथं दुसरं गाव. म्हणजे आता आमच्याच गावाचं हे म्हणायचं झालं तर आमचा जो वाळा आहे त्याला करमळीचा वाळ म्हणू शकतो. त्याच्यात तसं पहिला बांध आणि पहिला हे गाव म्हणजे करमळी, ब्रह्माकरमळी म्हणतात, तिथं ब्रह्मादेवचं देऊळ वगैरे आहे. त्याच्यानंतर ब्रह्माकरमळी वरनं सुरू झाला तो वाळ. त्याच्या पुढं म्हणजे एकदा आमचे सगळे म्हणजे काका वगैरे मला माहिती आहे, तो व्हाळाचा उगम कुठे आहे म्हणून शोधत गेले होते. त्याला बिबट्यातला व्हाळ असं म्हणत होते. तर तिथून व्हाळ सुरू झाला की करमळीचा एक बांध, म्हणजे मला माहीत नाही की त्याच्यावर अजून बांध आहे की काय ती, पण संदीप केळकरच्या घराजवळचा बांध जो आहे तो बहुतेक त्या व्हाळावरचा पहिला बांध. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर दुसरा बांध कुठं आहे मला नेमकं माहीत नाही, पण तो बहुतेक यशवंत गाडगीळ वगैरे त्यांच्याकडे जो पाट येतो त्याचा बांध दुसरा असणार, तो मी बांध बघितलेला नाही आहे. त्याच्यानंतर तिसरा बांध जो आहे तो आमचा बांध, म्हणजे तो आहे करमळीत. आणि करमळीत म्हणजे करमळीच्या एजला आहे
तिथंच आमची थोडीशी जागा पण आहे, म्हणजे बांध खरा आमच्या जागेला लागून आहे. तर तो बांध करमळीत आहे आणि तिथून मग पाट हळूहळू खाली माझ्या गावात म्हणजे नगरगावात येतो. तर तो नगरगावात संपला की तिथून मग खाली तो वहाळ कुठं जातो, तर वहाळ तिथून फिरत असा म्हणजे पाट वेगळा, पाट वरून जातो, वहाळ त्या मनाने खालून जातो. वहाळ फिरत असा जातो. त्याच्या पुढं तो हेदोड्याच्या दिशेनं जातो. हेदोड्याच्या आधी एक खच्छत म्हणून शेती येते, तिथं बहुतेक एक बांध असावा. त्याच्यानंतर तो फिरत हेदोड्यावरनं असं जाऊन खाली वेळसाच्या नदीला मिळतो. म्हणजे हेदोडे आणि सातोडे जी 2 गावं आहेत त्यांच्यामध्ये तो वहाळ नदीला मिळतो. तिथं तो वहाळ संपला. नदीवर बांधबिन आहेत आता नंतर, पण ते मोठे बांध आहेत. पूर्वी नदीवर बांध नव्हते, सगळे छोट्या वहाळावरच बांध होते. तर थोडक्यात म्हणजे ही माझ्या जन्मभूमीची जॉग्रफी आणि त्याच्यावरच सगळं इकॉनॉमी, उत्पन्न, सुपारी आणि त्याच्याशिवाय मग वहाळाच्या पाटाच्या वरची जमीन राहिली. तर पाटाच्या वरची जी जमीन होती ती बहुतेक थोडीशी डोंगराळ असत होती आणि तिला इरिगेशन शक्य नव्हतं. मी इरिगेशन हाच शब्द वापरतो मराठीत, कधी कधी मला ते काही शब्द पटकन तोंडाला येत नाहीत. तिथं नव्हती. त्यामुळे तिथं काय व्हायचं, तर तिथं फक्त पावसाळ्यात कधी कधी नाचणीची शेती केली जात होती. म्हणजे झाडं तोडून मग नाचणी पेरून शेती वगैरे करत होते. पण नंतर परमनंट शेती म्हणून तिथं काजूचं उत्पन्न सुरू झालं. आता सध्या बहुतेक डोंगराळ भागात सगळ्याला तिकडे काजू आहेत. त्याच्यानंतर खाली कुळागरात सुपारी, नारळ, केळी आहेत आणि भात शेती जी होती ती मी जसं म्हटलं तशी बंद झाली. सर बेसिकली सत्तरीत सगळीकडे साधारण असंच आहे. डोंगरांच्या खाली एका ठराविक लेवलला पाट, तिथून खाली त्याच्या म्हणजे पाटाच्या खाली ओरिजिनल व्हाळ आणि त्या दोघांच्या मध्ये म्हणजे पाटाच्या आणि व्हाळाच्या मध्ये सगळ्या प्रकारची इरिगेटेड शेती. आता हे थोडक्यात झालं. आता नंतर मी अजून काही व्हिडिओ बनवेन जसा वेळ मिळेल तसे. आज थोडीशी स्फूर्ती मिळाली, तुम्ही ऐकलत तर मला बरं वाटेल. नमस्कार.